या 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 झाडाच्या सावलीमध्ये थोडासा विसावा शेळ्या येतं आपल्या मागं मागं, म्हणजे चालासाठी चाललो ना शेळ्या. या 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 आता भक्कम ऊन आहे भावांनो. ते लोक घरी बसून आहे. एक फक्त व्यक्ती बसून होता शेतामध्ये, त्यांचे काहीतरी घरचे लोक होते कामं करत एवढ्या उन्हामध्ये. काशा होते जळत. एक व्हिडिओ काढला होता आत्ता, त्याच्यामध्ये ते दाखवलं. आता मी चाललो लवकर चाललोच. 2 वाजून 49 मिनिटांनी निघलो मी घरून. या 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 आता कसं आहे शेळ्या चारणं म्हणजे लय त्रास आहे. शेळ्याला चारे भेटत नाही ना अजिबात. संपले चारे. लोकांनी कपाशा काढून टाकल्या. आमच्या कपाशा आम्ही ठेवल्या, फक्त काढून ठेवल्या. आता घरच्या आपल्या शेळ्या आहे पा कुठं जगन पा शेळ्या. हां आणि इकडून तिकडून आपल्या कपाशा निघल्या. तर मग शेळ्या चाराचे आपले ते जगबाच्या कशा शेळ्या. मग आता काढल्याच नाही आमच्या कपाशा. बाकी लोकांनी काढून टाकल्या कपाशा लोकांच्या. का भेटते तर का उन्हाळ्यामध्ये काहीच नाही शेळ्याला चालले. आता ढोराला कसा आहे, कसा कुटार कळबा राहते हाले. आणि शेळ्या कळबा कुटार खाऊ शकत नाही, गवतही खाऊ शकत नाही शेळ्या. शेळ्याला पाहिजे पाला. आता झाडाझुडाला काही पाला काही राहिलाच नाही. कुठं नाही होतं. फुटणं आता पुढच्या महिन्यामध्ये. काही काही झाडाला फुटताय वाटते. आता हे तर वलतच आहे म्हणजे फुटलं, पण हे खात नाही. काही खाते आपल्या शेतामध्ये जाता जबरदस्त. बघा हे शेतं लोकांनी वखरून ठेवून दिले. म्हणजे आता पावसाळा आला ना आता जवळ पटपट आता कामं उरका लागते. आता यावर्षी आमचे बैलही नाही, त्यामुळे आता लय तरस आहे आता यावर्षी. इकडून तिकडून भाड्यानं आवतो पाहायचे. करू आता आपलं काम. झाड तोडलं का पडलं का माहीत नाही. हे झाड रस्त्यावरच आहे. पावसाच्या पाण्यातून बघा यानं पडले का काय माहीत नाही. बघा भक्कम का कालच्या यानं पडले का माहीत नाही. खाली होताना मस्त हवा धुवून पाणी आलता ना. आणि चाललो आता हा करा मग आता जे आलं ते भोगायला लागते. नशिबात करावं लागते. शेळ्या गेल्या आमच्या म्हणून मागं. आता का आपण एक गोष्ट सांगायची तुम्हाला माहीत असेल कदाचित. आमच्या गाभण शेळ्या मिळल्या 2-4 लाखाचा माल आमचा खतम झाला. पर ट्रक ड्रायव्हरनं चिरडून टाकल्या, पळून गेला. बापून गेल्या होत्या शेळ्या. का दुःखद घटना आहे. जवळपास आलं आता आपलं गाव. या 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 आणि तुम्हाला दाखवतो पाहता. हे पुढं एक झाड आहे. चारोळी बनते. आता चाळे संपले का इकडे एक झाड आहे त्याचे तुम्हाला दाखवतो पहिलं. हे बघा हे चारोळी झाड आहे. ते तिकडं आहे. त्याला मस्त लागून आहे म्हणते. हात पण आले म्हणते झडत. काही लोक नेता घेऊन जात आहे म्हणते पोट्टे पाट्टे चढून. या झाडाला नाही तेवढं वाटत. आता काहीच दिसत नाही. पानं फुटले आता या झाडाला. तिकडे एक झाड आहे. हे बघा हे आता भावानं पराठ्या काढल्या. तिकडे छोट्या काढायच्या आहे. फ्राय काढून आणि आमच्या तर पराठ्या काढायचे आहे. तर ते आता हे आपलं पडीचं आता आपल्या काकाचं पडीचं आहे. तर ते आता बकरी आपली आता तर चला तिकडे लोक मला जाईल ना तर तिकडे जाऊन पाहा लागते मला. असं आहे. शेतही लोक आम्ही घेतलं आमच्या काळ्या माळ्या तोडते. आपल्या कुपल्ला बद्ध जाते. जागा इकडे दाबत जाते. असे लोक आहे. आता का म्हणायचं जागा काकाची का आपण म्हणायचं. काकाला म्हणायला पाहिजे काकाने. आपण का म्हणायचं. आपण म्हणजे आपलं घेऊन पडते. जाऊ दे काकाला पडत नाही का म्हणा मला. जाऊ दे आता आला. आता काकाला गेलं तर आपलं जाते ना याचे मग. आता का कोणाला म्हणायचं. असं का आलं आहे आता. आपलं वाईट पण दिसते. आपण सत्यवादी माणूस तोंडावर बोलून देतो आपण. हां तर आपले लोक मग वाईट म्हणू शकते. मग चालतो आता भाव ना आता येतं बकरी. आता तिकडे जाऊन थांबा लागतं. तिकडे जाऊन लोकांचं मला जाईन तर नाही म्हणा पण सांगता येत नाही. चालतो आता बकऱ्या. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आणि आमचं नवीन चॅनल आहे उत्तम सुमित्रा मराठी व्हिडिओ त्यानेसुद्धा करा सबस्क्राईब. त्यात आम्ही वैशिष्ट्यपूर्ण आमच्या जीवनातले मोठे मोठे ब्लॉग टाकत राहतो. करा सबस्क्राईब. नमस्कार.